गडचिरोली शहराला आता मान्सूनचे भेद लागलेले आहे। लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि यासोबतच शहरामधील नाल्यांची सफाई नगर परिषदेच्या वतीने सुरू आहे। शहरातून वाहणारे जे काही प्रमुख नाले आहे त्यापैकी हा एक माझ्या मागच्या बाजूने दिसतो आहे। हा बजाज शोरूमच्या समोरचा भाग आहे आणि शहरामधला जो तलाव आहे त्या तलावातून जे पाणी ओव्हरफ्लो होऊन येतं ते पाणी या नाल्यामध्ये येतं आणि हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग जलमय होऊन जातो आणि हे नाल्याचं सर्व पाणी जे आहे या परिसरामध्ये पूर्ण रस्त्यापर्यंत साचतं। या नाल्याचं जे पाणी आहे ते या रस्त्यापर्यंत जे इकडच्या संपूर्ण भागाकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता सिमेंटचा रस्ता जरी अतिशय चांगला असला तरी पावसाळ्यामध्ये हा जो रस्ता आहे हे पूर्ण जलमय होऊन जातो आणि गुडघाभरापेक्षा जास्त पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। याचं कारण या नाल्याची जी आहे ती योग्य विल्हेवाट जी आहे त्या नाल्याच्या पाण्याची लागत नाही आणि त्यामुळं नागरिकांना दरवर्षी या समस्येला तोंड द्यावं लागतायत। आता नगर परिषद यावर्षी तरी त्यावर काही उपाययोजना करणार आहे का की पुन्हा यावर्षी पण नागरिकांना त्याच समस्येला तोंड द्यावं लागणार आहे हेच आता बघावं लागेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली।